कराटे सर्वात प्रथम हे शिकवतं की कधी हिंमत हारायची नाही। ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की मी वाचू शकत नाही, परंतु मी हे मान्य नव्हतं केलं। माझ्यातील कराटे सांगत होतं की नाही, हिंमत नाही हारायची कोणत्याही परिस्थितीमध्ये। पैसे कमवण्याचा आपण प्रयत्न करतो, पैसे कमवणं वाईट नाही आहे, पण सर्वप्रथम आपण जर काही कमवलं पाहिजे तर शरीर कमवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसं कमवली पाहिजे। ही माझी संपत्ती आहे, तुम्ही वाचा। तर आता जी स्पर्धा आहे ती पूर्ण सीन आपण पाहू शकतो, ही तयारी चालू आहे, वॉर्मअप चालू आहे की खेळायच्या आधी एक बॉडी आपली तयार व्हायला पाहिजे, त्यानुसार हे वॉर्मअप आता चालू आहे। किक वगैरे लागू नये त्यासाठी चेस्ट गार्ड आहे, म्हणजे छातीला काही मार लागू नये, चेस्ट गार्ड आहे आणि आतमध्ये तोंडामध्ये पण यांनी काहीतरी घातलेलं आहे बघा। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपले वेगवेगळे व्हिडिओज आपण पाहतायच, वेगवेगळे श्रीवर्धनचे इव्हेंट्स असो, पारंपरिक सण असो, हे सगळं आपण पाहतोय। पण आज आपल्याला एक वेगळा व्हिडिओ पाहायला मिळेल, तो म्हणजे खेळाचा। खेळ हे खेळले पाहिजे, मुलांनी खेळलं पाहिजे, आपण सर्वांनी खेळलं पाहिजे। याच्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्याच्या आधारावरच आज श्रीवर्धनमध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आहे। चॅम्पियन्स कराटे क्लब श्रीवर्धनचं आहे, जे रायगडचं आहे, यांनी आयोजित केलेलं आहे आपल्या कुलकर्णी हॉलमध्ये। मी आलेलो आहे श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कुलकर्णी भाई बिराजदार हॉल, या ठिकाणीच आलेलो आहे। आणि या ठिकाणी बघा, शिवछत्रपती चषक आहे, राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आहे। सांगायचं म्हटलं तर श्रीवर्धनमध्ये कराट्याचं प्रशिक्षण देणारं कोण नव्हतं, पण आज बरीच वर्ष श्रीवर्धनमध्ये ज्यांनी परिश्रम घेतले, कठोर मेहनत घेतले, असे फाउंडर मेंबर संतोष सर मोहिते, संतोष सरांना आपण या ठिकाणी पोस्टरमध्ये पाहतोय, पण वरती म्हणजेच पहिल्या मजल्यावर आपण जाणार आहोत, त्यांना भेटणार सुद्धा आहोत। कारण का, त्यांनी भरपूर परिश्रम आणि कठोर मेहनत घेतली। आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर कोरोनाचा जो काळ होता, त्या कोरोनाच्या काळात संतोष सर भरपूर आजारी होते, त्यांचे दोन्ही लंब्स हे डॅमेज झाले होते। पण बोलतात ना, ज्यांची विल पॉवर, इच्छाशक्ती असते की जगाला जिंकण्याची आणि स्वतःला जिंकण्याची, त्यांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी स्वतःला आणि या जगाला जिंकलं। आणि संतोष सर आज आपल्याला पाहायला मिळतीलच आणि त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत कराटेविषयी। पण त्यांना सपोर्ट करणारे, साथ देणारे जे ब्लॅक बेल्ट आहेत, असे अविनाशजी मोरे आहेत, रितेशजी मुरकर आहेत आणि प्रसाद विचारे, यांना सुद्धा आपण पहिल्या मजल्यावर जिथे स्पर्धा चालू आहेत, आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहेत, तिथे आपण भेटणार आहोत। आणि या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला जाहीर सत्कार ज्याचा असणार आहे, प्रसाद अवघडे, ज्याने साऊथ एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे तो, त्याचं सत्कार सुद्धा असणार आहे प्रसादचं, ते सुद्धा आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। कारण का बघा, कराटे खेळणं हे गरजेचं आहे, कारण का स्वतःचं रक्षण करणं, खेळ पाहिजेत, खेळले पाहिजेत, पण स्वरक्षण करणं, बघा मुलींना आज हल्लीचं काळ तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कराट्यांची फार आवश्यकता आहे। संरक्षण करण्यासाठी कराटे हे खेळले पाहिजेत। कराट्याचे विविध प्रकार आहेत आणि तिथेच आपल्याला जाऊन पाहायला मिळणार आहेत। आपण पहिल्या मजल्यावर जातोय, पहिल्या मजल्यावर या स्पर्धा चालू झालेल्या आहेत। चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या सर्व या मेंबर्सना तर भेटणार आहोत, पण खास करून मोहिते सर यांच्याकडनं पण आपण जाणून घेणार आहोत। चला, तुम्ही माझ्यासोबत पहिल्या मजल्यावर या। आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कुलकर्णी भाई बिराजदार हॉल आहे। या ठिकाणी चॅम्पियन्स कराटे क्लब तर्फे शिवछत्रपती चषक, हे बघा इथे बॅनर सुद्धा आपल्याला दिसतंय, राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आहे। या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतीलच। चला, आपण वरच्या साईडला या स्पर्धा आहेत, राज्यस्तरीय स्पर्धा आहेत। कुलकर्णी हॉल हे श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। चला, या ठिकाणी आपल्याला विविध स्पर्धक पाहायला मिळतील। कुलकर्णी सभागृहामध्ये आलेलो आहोत आपण। आपला जीवन म्हणून
थोडं महाराष्ट्रभर ज्याने आपल्या चॅनलला प्रसिद्ध केलं आणि श्रीवर्धनमधील रहिवासी असो, रायगड जिल्ह्यामधील रहिवासी, देशामध्ये कोणत्याही कोणाला कानाकोपऱ्यात असो, तो आवड. विविध ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे स्पर्धक आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी 3 पटांगण दिलेले आहेत बघा आणि या साईडला पण आपल्याला दिसतंय. चला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 3 ठिकाणी हे रिंग्स आहेत. म्हणजे याला कराटेमध्ये ततामी बोलतात आणि या ततामी याच्यामध्ये या स्पर्धा होतात. इथे जे मान्यवर आहेत शिवछत्रपती चषक राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर सर स्वतः मोहिते सर आहेत, या ठिकाणी उपस्थित पाहुणे आहेत आणि या ठिकाणी श्रीवर्धनचे जे प्रतिष्ठित डॉक्टर मधुकर ढवळे सर या ठिकाणी पाहतोय आपण. अजित काका मापुसकर आहेत, निलेशजी जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोहिते सरांबद्दल मी आधी पण इंट्रोडक्शन केलेलं आहे मोहिते सरांचं आणि या ठिकाणी त्यांचे सहकारी आपण पाहतोयच. शिवछत्रपती चषक अशा स्पर्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये मोहिते सर हे भरवतच असतात. आज ही राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यांना सर्व सहकार्य करणारे आमचे रितेशजी मुरकर हे सुद्धा ब्लॅक बेल्ट आहेत, स्वतः ब्लॅक बेल्ट आहेत. चला आपण स्पर्धेकडे जातोय. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की रिंग्स असतात, जसं की आपण कुठलीही स्पर्धा करण्यासाठी रिंग्स असतात. इथे 3 तथामी जे कराटे स्पर्धेमध्ये तथामी याला म्हटलं जातं, या 3 तथामी आहेत आणि त्यामध्ये या स्पर्धा होत आहेत. ज्युनियर सिनियर या कराटे स्पर्धकांच्या या स्पर्धा होत आहेत ज्या आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. इथे चॅम्पियन्स कराटे क्लब आयोजित शिवछत्रपती चषकच्या इव्हेंटमध्ये आणि आपण पाहताय सकाळी 9 वाजल्यापासून सुंदर स्पर्धा इथे सुरू आहे. 3 तथामीज म्हणजे 3 रिंगमध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण मुलांना खेळवतोय आणि प्रत्येक मुलाचा आदर सत्कार त्या ग्रुपमध्ये जो अव्वल मुलगा येईल त्या मुलाचा आपल्या चॅम्पियन्स कराटे क्लबकडून होत आहे. आणि असा सत्कार या अंडर 10च्या कॅटेगरीमध्ये आपल्याला समोर बघतोय आपण. एक नयन चव्हाण म्हणून एक विद्यार्थी आहे, सुंदर प्लेअर आपण पाहिलं आहे आणि बेस्ट प्लेअरचे किताब त्याला संस्थेकडून दिला जात आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सदर किताब आपल्या शुभ हस्ते द्यावा. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ढवळे सर तसेच चव्हाण सर पण आहेत, स्वतः या मापुसकर सर आहेत, यांच्या हस्ते बेस्ट प्लेअरचा किताब आपण पाहू शकाल की उत्कृष्ट खेळाडू अंडर 10 कॅटेगरीमध्ये आपण बोलतोय वय आणि वजनानुसार ही कॅटेगरी खेळवली जाते आणि त्या कॅटेगरीमध्ये त्या गटामध्ये अव्वल ठरलेला नयल चव्हाण जो पुण्याचा विद्यार्थी आहे त्याला आदर सत्कार आणि कॅश प्राईज ही संस्थेकडून दिली जाणार आहे. आणि अशाच पद्धतीने आपला जो लक्ष्य आहे तो लक्ष्य जो आपला खेळाडू हा नॅशनलपर्यंत कसा जाईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नामध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक संतोष मोहिते सर यांचा नक्कीच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आज ही स्पर्धा जवळजवळ 200 विद्यार्थी, मग तो पुणे असो, सातारा असो, सांगली असो, कोल्हापूर असो, ठाणा असो आणि मुंबई असो, अशा विविध जिल्ह्यातून ही विद्यार्थी आलेले आहेत आणि एक सुंदर स्पर्धा जी शिवछत्रपती चषकाच्या नावाने इथे खेळवली जात आहे. फार अभिमान वाटतोय की स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आपल्यापासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर आहे आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये शिवाजींच्या आणि छत्रपतींच्या नावाने हा चषक आम्ही भरवतोय. नक्कीच आनंद होतोय आणि सर्वांनी हा चषक एन्जॉय करायचा आहे. छान असा हा इव्हेंट्स आपल्याला कराटे स्पर्धेचा पाहायला मिळतोय बघा. या ठिकाणी ही मोठी मॅट अंतरलेली आहे, याला कराटेच्या भाषेमध्ये ततामी बोलतात. ही मॅट जी आहे मगाशी आपल्याला पाहायला मिळाली ती या ठिकाणी, पण आता हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात बघा. हे प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत
पण आता लहान मुलांच्या ज्या स्पर्धा आहेत त्या संपन्न झालेल्या आहेत आणि आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या म्हणजे 18 वर्षाच्या वयोगटातील जे स्पर्धक आहेत त्यांच्या या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत। मगाशी आपण पाहिलं की इथे ततामी होती, इथे रिंग्स होती जिला ततामी बोलतात, इथे सुद्धा होती, पण ही आता मोठी ततामी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा की कराटे स्पर्धा ज्या श्रीवर्धनच्या राज्यस्तरीय शिवछत्रपती चषक आहे, इथे जे प्रशिक्षक आहेत ब्लॅक बेल्ट आहेत स्वतः रितेशजी मुरकर आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। नमस्कार रितेशजी। नमस्कार। आणि आत्ता जे 18 वर्षाच्या वरील जे स्पर्धक आहेत त्यांच्या स्पर्धा होणार आहेत आणि त्या आम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि आता ज्या याच्या आधी सुद्धा स्पर्धा झालेल्या आहेत त्याबद्दल पण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत आम्ही। ही जी स्पर्धा आहे ती आपल्याला माहिती आहे वय आणि वजन बघून खेळली जाते। त्याच्यामध्ये 6 वर्षापासून पुढे अगदी 18 वर्षापर्यंत ही ज्युनियर गटात मोजली जाते आणि 18 वर्षाच्यावरती आपल्याला सिनियर गट आहे। आता सिनियर गटाची स्पर्धा इथे होतोय त्यासाठी एक मोठी रिंग तयार केलेली आहे, एक स्टँडर्ड साईजची रिंग आहे जे आपण बघतो नॅशनलला किंवा इतर ठिकाणी अशा ठिकाणी जशी आपण बघतो सगळे ऑफिशियल इथे आहेत संस्थेचे। हे जे ऑफिशियल पॅनल आहे ते जज आणि रेफरीचा पॅनल आहे जो 40 जज आणि रेफरी आपल्या संस्थेमध्ये आहेत आणि त्यानुसार हे सगळं रेफरी पॅनल जिथे इथे स्पर्धा असेल त्या स्पर्धेला जाऊन आपलं काम व्यवस्थित कामगिरी बजावत असतो। आपण पाहू शकता हे ऑफिशियल आहे, हे स्कोअर आहेत, हे स्कोअर बोर्ड आहेत, त्यानुसार समोर आपलं दर्शवले जातात की ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर। आणि ते बघता आपण मॅट बघू शकतो। मगाशी ज्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धा लहान वयोगटातील होत्या का? मगाची ज्या स्पर्धा झाल्या ते पूर्ण ज्युनियर कॅटेगरी होती, पूर्ण ज्युनियर कॅटेगरी। त्याच्यानंतर आता जी स्पर्धा आहे ती पूर्ण सिनियर। आपण पाहू शकता ही तयारी चालू आहे, वॉर्मअप चालू आहे की खेळायच्या आधी एक बॉडी आपली तयार व्हायला पाहिजे, त्यानुसार हे वॉर्मअप आता चालू आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 24 विद्यार्थी सहभाग होणार आहेत, काही मुलं आहेत, मुली आहेत, आधी मुलांची कॅटेगरी आहे त्यानंतर मुलींची कॅटेगरी आहे, पण ही खूप मजा येणार। आपण पाहू शकताय सगळे ज्युनियर आपापला खेळ खेळून शांत बसलेले आहेत, पण आपले सिनियर कसे खेळत आहेत त्याचा आता ते प्रत्यक्षदर्शी त्याचा अनुभवणार आहेत आणि त्यानुसार एक अनुभव त्यांच्या गाठीशी घेऊन पुढे आपल्याला खेळ कसा खेळायचा आहे त्यानुसार पुढच्याची प्लॅनिंग करणार आहे। आम्हाला थोडक्यात जरा या मॅटबद्दल सांगा, कारण का मॅट काही सेंटीमीटरचा असतो का काही असं काही त्याला हे असतो कराटेची माप असतो? कराटेची मॅट ही स्टँडर्ड असते। जसे आपण आता वेगवेगळ्या लीग बघतोय, आता कबड्डीच्या लीगला आपण एक वेगळी मॅट लागते, ह्या ग्रीप असतात, ह्या ग्रीपनुसार त्या प्लेअरचा पाय सरकू नये या पद्धतीने ती बनवली जाते। आपण बघतोय एक मॅट ही 3 फूट बाय 3ची असते। आता ही स्टँडर्ड बनवलेलं आहे, जो 36 8 बाय 8ची ही रिंग बनवलेली आहे आणि ही खास सिनियरसाठी बनवलेली आहे। जसं आपण ऑलिम्पिकमध्ये बघतोय, ऑलिम्पिकमध्ये कराटेचा सहभाग झालेला आहे, त्या धर्तीवरती ते नियम वापरून जे जागतिक लेवलला कराटे काय आहे त्याचा अनुभव इथल्या विद्यार्थ्यांना मिळावा त्यासाठी ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। संपूर्ण जे नियम आहेत ते नॅशनल लेवलचे नियम आहेत, इंटरनॅशनल लेवलचे नियम आहेत सगळे। आज आपण पाहिलं असेल एक सत्कार सकाळी आपण एक आयोजिला होता, त्यामध्ये प्रसाद अवघडे म्हणून एक विद्यार्थी आहे, तो ह्या वर्षी भूतानला जाऊन आला, तो नॅशनल साऊथ एशियन गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्याचा किताब त्यांनी पटकावला, तिथे जाऊन आपल्या देशाचं नाव तिथे उंचावलं। जवळजवळ 6 देश तिथे होते, त्याच्यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान आणि आपलं इंडिया असे पार्टिसिपेट केले होते। साऊथ एशियन गोल्ड मेडलिस्ट म्हणून आपल्या तिथे बसला असेल तो आता कुठे तुम्ही तिथे पाहू शकताय, प्रसाद अवघडे म्हणून आहे, त्याचाही सत्कार आपण इथे नागरी सत्कार इथे करण्यात आला। अशा पद्धतीने मुलांना जास्तीत जास्त एन्करेजमेंट मिळावं किंवा त्यांचा सहभाग वाढावा यासाठी आपण प्रयत्न करतोय। आता आपण यानंतर पुढच्या इव्हेंटसाठी येणार आहोत, काता इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत कराटेमध्ये, काता आणि कुमिते। कुमिते म्हणजे आपण पाहिलं असेल की ग्लोव्ज वगैरे घालून फाईट खेळली जाते। काता जो आहे तो पूर्ण सिलेबसचा भाग आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी करून दाखवायला जातात आणि त्या काता केल्यानंतर त्या रँकप्रमाणे त्याला मेडल मिळले जातात। तर आपण आता बघू शकतो हे काता इव्हेंट चालू होते। धन्यवाद रितेशजी, छान अशी माहिती आपल्याला बघा। ब्लॅक बेल्ट स्वतः प्रशिक्षक आहेत रितेशजी मुरकर यांनी छान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आता थोड्या वेळात या स्पर्धा ज्या 18 वया गटातील वरील जे स्पर्धक आहेत यांच्या स्पर्धा ज्या सिनियर्स असणार आहेत यांच्या या स्पर्धा चालू होणार आहेत आणि हे सगळे ज्युनियर विद्यार्थी आपण पुन्हा एकदा पाहतोय, यांच्या स्पर्धा सुद्धा आपण पाहिल्या होत्या आणि आता ते सुद्धा आपले सिनियर कशा पद्धतीने खेळणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत। चला तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि या 2 प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत कराटेच्या 18 वयोगटातील वरच्या त्या आपल्याला पाहायला मिळतील।
स्पर्धा तर या ठिकाणी चालू आहेत, पण आपण मंचावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी ज्यांनी खडतर परिश्रम घेतलेले आहेत आणि श्रीवर्धनकरांना घडवलेलं आहेत, इथे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात. मग ते म्हणजे अविनाश, जे इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहेत. आपण सरांकडनं आणि ज्यांनी खडतर प्रवास करून आणि आपल्या या सर्वांनाच नव्हे तर रायगड जिल्ह्याला एक प्रफुल्लित केलेलं आहे कराटेच्या माध्यमातून, असे माझे म्हणजेच मला जे प्रेरणादायी आहेत ते म्हणजे मोहिते सर, जे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी सर्व मेंबर्स जे आपल्याला पाहायला मिळतात, श्रीवर्धनचे प्रसादजी विचारे आहेत, रितेशजी मुरकर आहेत आणि सर्वांचं नाव मला माहीत नाही, पण ज्यांनी घडवलेलं आहे असे मोहिते सर. मी फक्त यांच्या वाह नाही करत, कारण का त्यांनी खडतर परिश्रम तर घेतले, पण मी मगाशीच इंट्रोडक्शनच्या वेळी सांगितलं आहे की कोरोनाचा काळ, जो अवघड काळ आणि ज्यांच्यामध्ये विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे असे मोहिते सर, ज्यांनी जगाला जिंकलेलं आहे असे मोहिते सर आज आपण पाहतोय. मोहिते सर नमस्कार. आणि छान या स्पर्धा तर चालू आहेत आणि तुम्ही श्रीवर्धनकरांना घडवताय. खरंच श्रीवर्धनचे मी माझ्या व्हिडिओमार्फत पारंपरिक सण इव्हेंट्स दाखवत आहे, पण या स्पर्धा मला सुद्धा माहीत नव्हतं. कराटेचे विविध प्रकार असतात जे या ठिकाणी मला आपल्या मार्गदर्शनातून घडलेले हे प्रशिक्षणार्थी आम्हाला सांगतायत आणि आज या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळेजण पाहणार आहेत. काय सांगाल, कारण का एक उभरते तारे तुम्ही घडवताय आणि जे इंटरनॅशनल लेवलला तुम्ही पोचवतायत. अविनाशजी मोरे असो, रितेशजी मुरकर, प्रसादजी विचारे यांना तुम्ही घडवलेले आहेत. काय सांगाल याबद्दल? नमस्कार श्रीवर्धनकर सर्वांना, माझा नमस्कार. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धा ही श्रीवर्धनमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. तर आजची पिढी सक्षम बनावी, सर्वात महत्त्वाचं आहे की आज जर आवश्यकता असेल, आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि हेच जाणीवमध्ये घेऊन मी श्रीवर्धनमध्ये 2005 साली कराटेचे क्लासेस सुरू केले होते आणि तो जो वटवृक्ष लावला होता सुरुवातीला, त्याला माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वदूर पसरवलेला आहे. अगदी भारतातील 4 राज्यामध्ये आपले ब्रांचेस चालतात, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यामध्ये ब्रांच चालतात. याचं मूळ आपल्या श्रीवर्धनमध्ये आहे. मीही तरुण असताना श्रीवर्धनला आलो होतो आणि तेव्हापासून या ब्रांच इथं सुरू आहेत. पिढी आपली सक्षम बनली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय असेल तर सेल्फ डिफेन्स असो, आजच्या या काळामध्ये जे धावपळीचं काळ आहे त्याच्यामध्ये स्वतःचं रक्षण करता येणं खूप आवश्यक आहे. तर ते ध्येय समोर ठेवून आम्ही सगळेजण धडपडतो या ठिकाणी. श्रीवर्धनमधील सर्वांना माझं आव्हान आहे की कराटे हे अतिशय स्वतःमध्ये एक दुर्दम इच्छाशक्ती निर्माण करणारी कला आहे. आज आपण काताचे इव्हेंट पाहिले असतील, खरं तर याविषयी लोकांना जास्त माहिती नाही आहे. हा जगातील एक सर्वोत्तम व्यायाम आहे आणि माझ्या संकटाच्या काळामध्येही पाहिलं असेल, जो काही माझा फिटनेस अचीव केला होता किंवा मी आज तुमच्या सर्वांच्या सोबत आहे, याचं कारण मी सातत्यानं जो काता प्रकाराचा सराव करायचो, ज्याच्यामध्ये ब्रिथिंगचं खूप अप्रतिम ट्रेनिंग असतं हे सर्वांच्या पण. आणि याच्यासाठी कोणताही वयोगट नाही आहे. अगदी 4 वर्षाच्या मुलांच्यापासून 70 वर्षाच्या वयापर्यंतही काताचा सराव करतायत. काता सराव करूनच तुमची फाईट ही डेव्हलप असते. आणि सर्व महत्त्वाची गोष्ट, कराटे ही कला आता खेळाच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. याच्यामध्ये असे मॅट्स आहेत ज्याच्यामध्ये मुलांना इंजुरी होणार नाही. कराटे शिकत असताना मॅट्सवरतीच सराव केला पाहिजे सर्वात महत्त्वाचं, का तर मुलांना छोट्या मुलांमध्ये कोणताही अपघात होऊ नये, दुखापत होऊ नये यासाठी. आणि अशी ही स्पर्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये सुरू आहे, प्रत्येक वर्षी होत असते. सर्व श्रीवर्धनवासियांना मी सांगेन की एवढं चांगलं प्रशिक्षण आपल्या इथे दिलं जातं. सगळ्यांनी याचा लाभ घ्या, आपल्या मुलांना मुलींना सक्षम बनवा आणि एवढं सगळ्यांनी सांगेन. धन्यवाद. धन्यवाद सर. पण अजून एक विचारतो, कारण का श्रीवर्धनमध्ये तुम्ही खडतर प्रवास केलात, कारण का त्यावेळेस नवीन होतं श्रीवर्धनकरांना कराटे वगैरे आणि मुलांना जमवणं, वेगवेगळे स्पर्धांमध्ये त्यांना सहभाग घेणं, यासाठी तुम्ही भाग घेतलातच. आणि पण कोरोनाचा काळ बघा मी सुद्धा बघितलेला आहे आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा श्रीवर्धनकरांच्या माध्यमातून वेगवेगळी मदत आपल्याला पोचवली, कारण का त्यावेळेस तुमचे लम्स जे आहेत, दोन्ही लम्स हे डॅमेज झालेले होते थोडे. आणि काय सांगाल त्याविषयी, तुमची विल पॉवरबद्दल तुम्ही सांगा मला, कारण का हे सर्वांना जाणून घेतलं पाहिजे सर्वांनी. कारण का ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग असं मी ऐकलेलं आहे आणि पुस्तकात वाचलेलं आहे, ज्याची इच्छाशक्ती असेल आणि तोच ह्या सगळ्यावर मात करू शकतो. काय सांगाल त्याबद्दल थोडक्यात? पहिल्यांदा एक मी सांगेन की आजकालच्या जगामध्ये सर्वजण भौतिक सुख मिळवण्याकरिता पैसे कमवण्याचा आपण प्रयत्न करतो. पैसे कमवणं वाईट नाही आहे, तर सर्वप्रथम आपण जर काही कमवलं पाहिजे तर शरीर कमवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसं कमवली पाहिजे.
ही माझी संपत्ती आहे, तुम्ही वाचा. मी असं म्हणतो ही माझी संपत्ती आहे. बघा माझी भरपूर मोठी संपत्ती सगळ्यांना दाखवा नक्की तुम्ही. तर कोरोनाच्या काळामध्ये जो घटना घडली, माझा फिजिकल फिटनेस चांगला असल्यामुळं त्या गोष्टीकडे मग थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण ज्यावेळेला लंग्सवरती तो अटॅक झाला त्यावेळेला दुर्दैवानं माझे लंग्स पूर्णपणे डॅमेज झाले होते. पण डॅमेज होऊन तुम्ही जे कराटे करत होतात, शिकत होता आणि शिकवत होतात सगळ्यांना, आणि स्वतः कराटे तुम्ही ब्लॅक बेल्ट किती वेळा आहात सर ब्लॅक बेल्ट? मी 5 वेळा ब्लॅक बेल्ट. 5 वेळा ब्लॅक बेल्ट आहात तुम्ही. आणि त्यांच्या माध्यमातून बघा खेळामुळे आपलं व्यक्तिमत्व विकास होतं, बौद्धिक विकास होतं, आणि त्याच्यामुळेच तुम्ही आज आमच्या सर्वांमध्ये आहात. कराटेमुळेच आहात तुम्ही. कराटे सर्वात प्रथम हे शिकवतं की कधी हिंमत हारायची नाही आणि ठासून हे लहानपणापासून भरलं जातं. मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझ्या ब्रेनवरती हे स्ट्रॉंगली बिलीव होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की मी वाचू शकत नाही, परंतु मी हे मान्य नव्हतं केलं. माझ्यातील कराटे सांगत होतं की नाही, हिंमत नाही हारायची कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि बस मी हाच विश्वास होता की मला काय होणार नाही. आणि सगळ्यांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांनाही मी आभार मानेन. खरंच सर्वांचे, म्हणजे आपल्या फक्त रायगडकरांचेच आशीर्वाद नाही तर सर्वांचे, सर्व देशवासियांचे आपल्याला आशीर्वाद आहेतच. आणि मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की त्यांनी सर्व म्हणजे हे विद्यार्थी घडवलेले आहेत जे इंटरनॅशनल लेवलला त्यांनी पोहोचवले आहेत. पण कराटे का गरजेचं आहे? फक्त फाईट असणं या ठिकाणी बघा स्पर्धा चालू आहेत, फक्त फाईट करणं म्हणजेच कराटे नाही आहे, तर आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्व विकास वाढवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी. आणि काही डिसिजन्स असतात, जसं मगाशी सरांनी सांगितलं की तुम्ही वेट लॉस तुम्हाला करायचं असेल तर असे विविध कराटेमध्ये प्रकार आहेत, ते करू शकता. आणि आपली विल पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही कराटे हे प्रशिक्षण त्याचं घेऊ शकता. तुम्हाला कुणाला माहीत नसेल तर जरूर एकदा मोहिते सरांना भेटा. आणि या ठिकाणी तुम्ही जे घडवलेले आहेत, जसं की अविनाश सर इंटरनॅशनल लेवलला आणि महाराष्ट्रामध्ये मला तर वाटतं कात्यामध्ये त्यांनी चांगलं हे मिळवलेलं आहे. गोल्ड मेडलिस्ट आहात ना तुम्ही? बघा अविनाशजी मोरे जे श्रीवर्धनचे आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. काता प्रशिक्षण करता ना तुम्ही? आणि या ठिकाणी सर बसलेले आहेत. सर तुमचं नाव काय? प्रसाद सावंत. प्रसाद सावंत सर आहेत. आणि तुम्ही कोणता प्रकार शिकवता? मी कुमेते फाईट प्रकार शिकवतो. फाईट प्रकार कुमेतू त्यातले एक्सपर्ट आहेत ते. प्रसाद सर हे फाईट स्पोर्ट्स कुमिते फाईट हा प्रकार शिकवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आणि आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खेळाडू ऑफिशियल शालेय स्पर्धामध्ये सगळ्यात जास्त खेळाडू घडवण्याचा मान यांना आहे. महाराष्ट्र राज्यासाठी म्हणतोय मी. शुभेच्छा प्रसाद सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. इथे रितेशजी मुरकर आहेत ज्याने बघा ब्लॅक बेल्ट बोलते पण 4-5 वेळा. किती वेळा सर तुम्ही? 4 वेळा ब्लॅक बेल्ट आहेत. प्रसादजी विचारे आहेत. प्रसादजी विचारे नमस्कार. तुम्ही सुद्धा ब्लॅक बेल्ट आहात. 4 वेळा ब्लॅक बेल्ट आहेत प्रसादजी. सरांचं नाव नाही माहीत. सर आपलं नाव काय? महेश. तुम्ही पण प्रशिक्षक आहात सर? सर प्रशिक्षक आहेत. आणि या ठिकाणी म्हणजेच कराटे बघा या सरांबद्दल मला माहिती पडलं. पण नाव काय सर आपलं? विजय महाडिक सर आहेत. बघा कराटे स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत, पण ज्या स्पर्धेमध्ये काय काय उणीव आहेत ते जाणून घेण्यासाठी आणि त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी विजयजी हे सहकार्य करत असतात. सर थोडक्यात मला सांगा की तुम्ही काय टिपता यातून? चॅम्पियन्स कराटे क्लब मार्फत आपल्या बऱ्याच कॉम्पिटिशन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत असतात. तर या चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक जो प्लेयर आहे त्याला कॉम्पिटिशन खेळण्यासाठी एक स्टेज पाहिजे असतं आणि ते स्टेज CKCमध्ये अवेलेबल करून दिलं जातं. आणि मला असं वाटतं की ते स्टेज मला नव्हतं भेटत, तर ते स्टेज आपल्या प्लेयर्सला मिळावं आणि ते चांगल्या दर्जाचं असावं. त्याच्यातून जी मुलं जे नॅशनलला खेळतात, ऑल इंडिया QOमधून खेळतात किंवा WCFला खेळतात, तर त्यांच्यात एक भीती राहते. तर ती भीती या कॉम्पिटिशनला जर आपण एक स्टँडर्ड किंवा उच्च दर्जा दिला तर ती भीती तिथं राहणार नाहीत आणि ते बिंदास खेळतील तिथं. आणि त्याच्यातून चॅम्पियन्स कराटे क्लबचे जे प्लेयर्स आहेत त्यांना खूप चांगल्या दर्जेदार तिथं त्यांचा प्रोग्रेस होईल, त्यांचं आपल्याला ते मेडलिस्ट वगैरे होतील. हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. धन्यवाद विजय सर, छान अशी माहिती दिलेली. बघा मेडलिस्ट घडवण्यासाठी ज्या मी मगाशी सांगितलं की काही उणीवा त्या कशा प्रकारे शोधतात, तर या ठिकाणी जी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे प्रशिक्षणार्थीमध्ये जी घबराट असते ती घालवण्याचा एक प्रयत्न असतो आपल्या शिक्षकांकडनं, प्रशिक्षकांकडनं. तेच कार्य विजय सर करत असतात, मोहिते सर करत असतात आणि सर्व रायगडवासियांना, महाराष्ट्राला घडवलेलं आहे असे मोहिते सर. आपण या ठिकाणी पाहतोय बघा कराटेच्या स्पर्धा तर आहेत, म्हणजेच
राज्यस्तरीय शिवछत्रपती चषक ही ते चालू आहे, पण आपण हा जो कराटेचा प्रकार आहे हा काता प्रकार आहे. हा कराटेमध्ये जो काता कॉन्सन्ट्रेशनचा हा कराटेचा प्रकार आहे. याच्यामध्ये बघा फाईट खेळली जात नाही, पण यासाठी फार मेहनत असते. आपण या ठिकाणी सरांकडनं जाणूनसुद्धा घेतलेला आहे. हा जो प्रकार आहे कराट्यांचा हा काता प्रकार आहे. परत एकदा मी रितेशजींकडे जातो आहे. रितेशजी, हा जो काता प्रकार आहे बघा, यामध्ये 2 स्पर्धक नाही आहेत पण एकटाच आहे. काय सांगाल याबद्दल? हा एक इमॅजिनेशनचा भाग आहे. 4 साईड ब्लॉक आणि 4 साईड अटॅक. हा एक साधना आहे. जसं आपण योग करतो, आपण हे जर आपण केलं तर नक्कीच ह्याच्यातून आपल्याला एक तर चांगलं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतो. आणि आपण म्हणतो जगामध्ये आता सध्या चालू आहे की वेट लॉस, ह्या प्रकारचा अभ्यासक्रम जर आपण केला तर नक्कीच आपल्या शरीराची ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सतावत आहेत, मग ते हाय ब्लड प्रेशर असो, शुगर असो किंवा एक्स्ट्रा वेट असो, ह्या गोष्टी सगळ्या निघून जाण्याची भयंकर चांगले चान्सेस आहेत. कारण हे एक प्रकारचं साधना आहे. जसं आपण योग म्हणतो तसं ह्या काता एक प्रकार आहे की तो एक सिलेबसचा भाग आहे. आपण बघतो याच्यामध्ये बेल्ट परिधान केलेले वेगवेगळी मुलं आहेत. त्यांना जे बेल्ट देत असताना ह्या प्रकारच्या सिलेबस त्यांना पुरा करून दाखवावा लागतो आणि सिलेबस केल्यानंतर त्यांना ते बेल्ट दिले जातात. असा काता एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये फार फार मोठी शक्ती लागते आणि चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. आपण एकाग्रता आपली वाढते. धन्यवाद. बघा, आपल्याला रितेशजींनी परत एकदा सांगितलं आहे, जे स्वतः प्रशिक्षक आहेत आणि हा काता प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी ऑफिशियल जे रेफरी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, हा कराटेचा काता प्रकार पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी की फक्त फाईट करणं म्हणजेच कराटे नाही आहे, की दोघांमध्ये फाईट असणं म्हणजे कराटे नाही आहे. तर या काता प्रकारामुळे तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवू शकता, कॉन्सन्ट्रेशन ठीक करू शकता. ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज असेल किंवा वेट लॉस करायचं असेल तर हा प्रकार छान असा आहे कराटेमधला. चला आता आपण पाहतोय हा काता प्रकार. आता हा जो प्रकार आहे यासाठी मगाशीच आपल्याला जे प्रशिक्षक आहेत रितेशजी मोरकर, जे ब्लॅक बेल्ट आहेत स्वतः, आणि यांनी आपल्याला सांगितलं आहे की याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि काही डिसीजेस असतात ते सुद्धा दूर होतात. पण या ठिकाणी आपण रेफरीसुद्धा बघतोय आणि रेफरी कमिशनचे जे हेड आहेत शुभम सर आहेत इथे, आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारची ही मॅनेजमेंट असते. शुभम सर, नमस्कार. हा काता जो प्रकार बघतोय आणि रेफरी आहेत इथे, हे कशा प्रकारचे स्कोर कसे दिले जातात? याचं कॅल्क्युलेशन ॲक्च्युली जे रेफरी आणि जजेस लोक असतात त्यांना या स्पर्धेच्या जजिंग करण्यासाठी त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यांना त्याचं सर्टिफिकेशन केलं जातं. त्या परीक्षांमध्ये आणि ते सेमिनार्समध्ये त्यांना कशाप्रकारे स्कोरिंग करायचं आणि कशाप्रकारे त्या मुलांचा, खेळाडूंचा परफॉर्मन्स जज करायचा याबद्दल त्या सेमिनारमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना लायसन्स इश्यू केले जातात. म्हणजे त्यांना अगदी त्या गोष्टीबाबत अगदी परिपक्व करून ते लायसन्स तिथं इश्यू केलं जातं आणि त्यानंतरच ते कॅपेबल बनतात की ते जज करू शकतात समोरच्या खेळाडूंना. याच्यामध्ये जज करत असताना खेळाडू जो आहे तो कशा प्रकारे तिथे सादरीकरण करतोय यावर लक्ष दिलं जातं. त्यांची ताकद, त्यांचं स्पीड, त्यांचा टेक्निकल परफॉर्मन्स, ॲथलेटिक परफॉर्मन्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या WKFद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत त्यांच्या नियमानुसार आपण स्पर्धा पार पाडत असतो. आणि मुलांचं जे काय असं निरीक्षण जे आहे, परीक्षण आणि निरीक्षण, या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये. आणि हे रेफरी असतात त्यांच्याकडं एक ठराविक लायसन असतं का? येस. आणि हे सर्व ऑफिशियल होतं? येस, ऑफिशियल आहे. हे चॅम्पियन्स कराटे क्लबच्या अंतर्गत आम्ही या परीक्षा घेतो. त्याच्यामध्ये सर्व जजेसला आम्ही अतिशय नॉलेज असलेले पंच जे म्हणलं जातं त्या प्रकारे आम्ही त्यांना ट्रेन करतो, जेणेकरून कुठल्याही खेळाडूचं नुकसान होऊ नये आणि भविष्यामध्ये तो खेळाडू पुढे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी आम्ही आमच्या ज्या जजेस आहेत, पंच जे आहेत, त्यांना आम्ही पूर्ण प्रशिक्षण देऊनच मग त्यांना लायसन्स इश्यू करत असतो. धन्यवाद. छान अशी माहिती आपल्याला शुभम सरांकडनं पण जाणून घेतली आणि त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि कारण का या ठिकाणी आपल्याला रेफरी जे दिसत आहेत त्यांचे कमिशन हेड आहेत ते असे शुभम सर आपल्याला लाभलेले आहेत. मोहिते सर या ठिकाणी आहेत, रितेशजी मोरकर आहेत, विविध मान्यवर या ठिकाणी आहेतच. या स्पर्धा आता चालू आहेत. हा जो काता प्रकार आहे
तो जो चालू आहे तो आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. ते रेफरी आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळतात बघा. या ट्रॉफीज आपण पाहतोय. इथे मेडलसुद्धा आहेत आणि मेडल आपल्याला पाहायला मिळतात बघा. छत्रपतींचं चिन्ह असलेलं बघा हे मेडल्स आहेत बघा. छान छत्रपती चषकच आहेत. या स्पर्धेचं नाव जे आहे छत्रपती चषक राज्यस्तरीय कराटे स्पर्धा. आपल्याला हे मेडल्स पाहायला मिळत आहेत बघा. मुलांमध्ये छत्रपतींबद्दल भावना निर्माण व्हावे हे उद्देश कदाचित असेल या ठिकाणी. छान अशा या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. छत्रपती चषक आणि मेडलसुद्धा छत्रपतींचं आहे बघा. आपण पाहिलं कराटेतील काता हा प्रकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीवर्धन येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा शिवछत्रपती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. काता हा प्रकार आपण पाहिलं. सरांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं आहे की काता प्रकारामुळे आपण आपले जे डिसीजेस असतात ते सुद्धा आपण कमी करू शकतो आणि एकदम कॉन्सन्ट्रेशन बघा. या ठिकाणी आपण पाहिलं काता प्रकारामध्ये मूवमेंट बघा. पाय टाकण्याची पद्धत, हातांची पद्धत जी मला सुद्धा माहीत नव्हती, आपल्या सर्वांना माहीत नाही, पण या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता काता हा प्रकार टॉप 4 याच्यातून निवडले जातील. आणि आता थोड्या वेळातच आपल्याला कुमेते हा कराट्यांचा प्रकार पाहायला मिळेल. चला तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओला जॉईंट राहा. कुमेते हा प्रकार पाहायला मिळेल आणि याच्यातूनच राज्यस्तरामध्ये कोण फर्स्ट क्रमांक कुमेतेमध्ये आणि कातामध्ये मिळवतोय तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला पुढे पाहत राहा. शिवछत्रपती चषक कराटे स्पर्धा राज्यस्तरीय आपण पाहतोय 2024च्या. काता हा प्रकार आपण पाहिलात कराटेचा आणि कुमेतीसाठी हे रेडी आहेत बघा. हँडग्लोव्ज यांचे बघा हँडग्लोव्ज आपल्याला पाहायला मिळतात आणि हे स्पर्धक आहेत. तुझं नाव काय? विक्रांत. 21.1 आणि तुझं नाव? शंतनू जाधव. सोहेल तांबे. आणि तुझं? काव्य. तू कुठनं आहेस? महाडमधनं. तू? सोहेल मसलामधनं आहे आणि तू पण मसलामधनं आहे. चला यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आणि कुमेती हा प्रकार आपल्याला आता थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे. कराटेतील कुमेती हा प्रकार सुरुवात झालेला आहे. या ठिकाणी कुमेतीच्या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळतात बघा. मगाशी आपण पाहिलं की काता हा प्रकार, काता याची स्पर्धा होत्या, त्याच्यातून निवडले गेलेत. बक्षीस वितरण थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेनंतर. आणि आता या ठिकाणी कुमेती स्पर्धा यातूनच राज्यस्तरीय स्पर्धक निवडले जातील. काता हा प्रकार होता तो सिंगल होता आणि कुमेती हा प्रकार दोघांमध्ये होतो. इकडे स्पर्धा चालू आहेत आणि अंडर 18 मध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता आणि ज्यांनी मेडल मिळवलेले आहे असे विद्यार्थी आणि स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. प्रशिक्षक आणि संस्थापक मोहिते सर
प्रसाद सर सुद्धा आहेत बघा, कुमेतीचे प्रशिक्षक आहेत, महाड येथील आहेत. इकडे गणेश सर आहेत, गणेश सर गाडगे आहेत आणि नवी मुंबईतून आहेत, प्रशिक्षक आहेत ते पण. आणि बघा या ठिकाणी ज्याने अंडर 18 जे मेडल आणि ट्रॉफी मिळवलेले असे हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. चला आता कुमेती हा जो कराटेचा प्रकार आणि ह्या स्पर्धा चालू आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील इथे. हो नाचवलाय. या ठिकाणी एक स्पर्धक बघा वॉर्मअप करताना बघा या ठिकाणी वॉर्मअप करतोय. आणि हा ड्रेस बघा, कराटेचा ड्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. हे हँडग्लोव्ज आहेत, इथे हँडग्लोव्ज आहेत. आणि शूज बघा, एक वेगळ्या प्रकारचे हे शूज असतात. आणि आतमध्ये बघा किक वगैरे लागू नये त्यासाठी चेस्ट गार्ड आहे, म्हणजे छातीला काही मार लागू नये, चेस्ट गार्ड आहे. आणि आतमध्ये तोंडामध्ये पण यांनी काहीतरी घातलेलं आहे बघा, हे बघा तोंडामध्ये, म्हणजे दातांना लागू नये त्यासाठी आहे पूर्ण. आणि इथे सुद्धा पॅड हा घातला जातो. हा बघा इथे आतमध्ये आपल्याला दिसतोय बघा, हा पॅड असतो. असा हा ड्रेस परिधान केला जातो. सर्व स्पर्धकांना हा ड्रेस कोड असतो बघा. छान अशा या स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शिवछत्रपती चषक 2024 श्रीवर्धन येथे कुलकर्णी हॉल येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. कुमेती हा कराटेंचा जो प्रकार आहे त्यांच्या या स्पर्धा ज्या आपण पाहतोय इथे. वेगवेगळे मान्यवर, स्पर्धक, प्रशिक्षक याकडे लक्ष देऊन आहेत. छान अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण या ठिकाणी आपल्याला हे झेंडे घेऊन आहेत बघा. मगाचपासून आपण पाहतोय की चारी कॉर्नरला हे झेंडे आहेत. आपण यांना विचारूया हे काय प्रतीक दाखवतं. ब्ल्यू आणि रेड कलरचा हा जो झेंडा आहे तो कराटे या स्पोर्ट्स प्रकारामध्ये जे पॉईंट शो केले जातात ते रेफरींच्या चारी कॉर्नरने शो केले जातात. आणि जो मिडल रेफरी असतो तो ते पॉईंट शो करतो. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ॲथलीटने फॉर एक्झाम्पल रेड कॉर्नरने पोटामध्ये पंच मारून एक स्कोअर काढला आहे, तो स्कोअर आम्हाला शो करताना राईट साईडला खाली शो करायचा असतो. सेम जर त्याने पोटामध्ये एखादी किक मारली त्याला 2 पॉईंट्स असतात, तर ते 2 पॉईंट्स शोल्डरच्या एका लाईनमध्ये शो केले जातात. आणि सेम प्रकारे जर त्यांनी फेसला कोणती किक मारली और त्यांनी थ्रोईंग करून पंच मारला तर अशा केसमध्ये 3 पॉईंट दिले जातात. हे 3 पॉईंट फेसच्या लाईनमध्ये शो करून दिले जातात सेम. आणि ब्ल्यू हा ब्ल्यू कॉर्नरचे पॉईंट देण्यासाठी दाखवला जातो. रेड हा रेड कलरचे कॉर्नरचे पॉईंट दाखवण्यासाठी दाखवला जातो. तर अशा प्रकारे कराटेचा जो स्पोर्ट्स प्रकार आहे हा कंडक्ट केला जातो. आणि मिनिमम 2 रेफरींचा जर सपोर्ट असेल, टोटल 4 रेफरी आहेत, त्यातील मिनिमम 2 रेफरीचा सपोर्ट लागतो तरच तो स्कोअर कन्सिडर केला जातो. जर फक्त मी एकट्याने स्कोअर दिला तर तो कन्सिडर केला जाणार नाही, जेणेकरून चिटिंग होण्याचे चान्सेस नाहीच्या प्रमाणात राहतात. थँक्यू. धन्यवाद सर, छान अशी माहिती दिलेली आहे. आपल्याला पण माहीत नव्हतं की हे जे झेंडे आहेत ते काय दर्शवतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. स्कोअर, कॉर्नर स्कोअर याद्वारे दर्शवले जातात. स्पर्धा या ठिकाणी चालू आहे बघा. शिवछत्रपती चषक 2024 राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा तर या ठिकाणी चालू आहेत, पण स्पर्धकांना, खेळाडूंना लागत असतं खेळताना वगैरे, तर त्यासाठी उपाययोजना म्हणून फर्स्ट एड किंवा डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यासाठीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऋत्विज सर दिसतात. ऋत्विज तोडकर डॉक्टर आपल्या श्रीवर्धनचे डॉक्टर्स आहेत जे पाहायला मिळतात. आणि प्रसादजी विचारे यांच्यासोबत ते सल्लामसलत करत आहेत जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. ऋत्विज सर नमस्कार. आणि धन्यवाद देतो की तुम्ही सुद्धा वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमाला अटेंड असता. चला या स्पर्धा तर चालू आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे या साईडला. स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धकाला लागू शकतं त्यासाठी फर्स्ट एडची आवश्यकता असते. फर्स्ट एड आणि आपण मगाशीच या ठिकाणी पाहिलं की श्रीवर्धनचे डॉक्टर ऋत्विज तोडकर हे या ठिकाणी हजर आहेत. डॉक्टरांची गरज असते, स्पर्धकाला या खेळादरम्यान लागू शकतं. छान अशी ही स्पर्धा बघा निखिल आणि शंतनूमध्ये झालेली आहे.
बघूया कोण विनर डिक्लेअर करतायत ते. आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेलं आहे शंतनू जाधव. 2024चा राज्यस्तरीय कराटे स्पर्धा शिवछत्रपती चषक यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शंतनू जाधव. पुन्हा एकदा बघा मगाशीच आपल्याला पाहायला मिळालं होतं शंतनू जाधव की याने 18 वर्ष वयोगटातील स्पर्धेमध्ये शुभम सरांना मात केली होती आणि आता चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शुभम सर आहेत. शुभम सराने देखील याच्यामध्ये छान अशी लढत झाली होती बघा पाहायला मिळाली आपल्याला. बघा या ठिकाणी नी पॅड असतात, शूज बघा यांचे. आणि पुन्हा एकदा आपण हे चेस गार्ड बघतोय. चेस गार्ड आवश्यक असतं कराटे स्पर्धेदरम्यान. छान अशा या स्पर्धा या ठिकाणी आता पार पडलेल्या आहेत आणि आता आपल्याला या ठिकाणी चषकाचं, ट्रॉफींचं आणि मेडलचं वाटप होणार आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. बेस्ट रेफरीचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहेत. कृष्णाजी जयस्वाल यांना हा बेस्ट रेफरीचा अवॉर्ड मिळत आहे. विजय सरांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाते बघा. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अबाउट 14 years boys काटा शंतनू जाधव. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सीनियर्स बॉयज कुमिटे शंतनू जाधव. शंतनू जाधव काटा आणि कुमिटे दोन्ही प्रकारात अशा पद्धतीने हिस्ट्री शंतनूने केली आहे. आपल्याला पाहायला मिळते बघा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शंतनू जाधव या ठिकाणी सेन्साई प्रसादजी विचारे यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह दिलं जाते बघा. 18 वर्ष वयोगटावरील स्पर्धा सुद्धा त्यांनी मारलेली आहे आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा चषक त्यांनी जिंकलेला आहे. शंतनू जाधव जे आपल्याला पाहायला मिळाले. शंतनू हे सातारा येथील आहेत बघा. राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2024चे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शंतनू जाधव आज आपल्याला या ठिकाणी साताऱ्यावरून आलेले आहेत ते पाहायला मिळालेत. आपले मुख्य प्रशिक्षक अविनाश मोरे यांच्याकडून ही जनरल चॅम्पियनशिपची थर्ड प्राइजची ट्रॉफी जाते. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर या राज्यस्तरीय स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक जात आहे टीम श्रीवर्धन मसा. टीम श्रीवर्धन मसा. सेकंड प्राइज जाते ती म्हणजे श्रीवर्धन मसा या टीमला जाते बघा. छान असं मार्गदर्शन श्रीवर्धनचे जे प्रशिक्षक आहेत अविनाशजी मोरे, रितेशजी मोरकर, प्रसादजी विचारे यांच्या मार्फत आता ही सेकंड प्राइज सुद्धा श्रीवर्धन मसाने विन केलेली आहे. आता बघूया आपण फर्स्ट प्राइज कुणाला जातोय तो. सरते शेवटी या स्पर्धेचे चॅम्पियनशिप प्रथम पारितोषिक जात आहे ते टीम महाड. 2018 टीम महाडसाठी आपण चेअर करूया. टीम महाडसाठी प्रथम पारितोषिक सेन्साई प्रसाद सावंत यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि प्रथम पारितोषिक विजेते आहेत टीम महाडचे बघा. त्यांचे प्रशिक्षक आपल्याला प्रसाद सर या ठिकाणी पाहायला मिळतात. छान अशी ही शिवछत्रपती चषक आणि राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालं. प्रथम पारितोषिक महाड येथील या विद्यार्थ्यांनी म्हणजेच या स्पर्धकांनी पटकावलेला आहे. सेकंड प्राइज श्रीवर्धन मसाना गेलेला आहे आणि थर्ड प्राइज आपण मुंबईमध्ये गेलेला आहे जे पाहायला मिळालं आपल्याला. छान अशा स्पर्धा या ठिकाणी आता संपन्न झालेल्या आहेत. चला छान अशा या स्पर्धा या ठिकाणी राज्यस्तरीय शिवछत्रपती चषक 2024 राज्यस्तरीय कराटे स्पर्धा चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड यांनी आयोजित केलं होतं. कुलकर्णी हॉल येथे आपण आलेलो होतो. सकाळपासून या स्पर्धा चालू होत्या. अंडर 8, अंडर 18 आणि 18च्या वरती सुद्धा वयोगटातील स्पर्धक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि कराटेचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेत.
बघा, मला सुद्धा माहीत नव्हतं ते प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. वेगवेगळे मार्गदर्शक या ठिकाणी विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थींना जे लाभले, जे आपण पाहिलं, रेफरीज इथे होते आणि खास करून संस्थेचे जे संस्थापक आहेत संतोष मोहिते सर यांना सुद्धा आपण भेटलो. त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांचे लंग्स डॅमेज होते, तरीसुद्धा त्यांनी उभारी घेतली, आपली विल पॉवर स्ट्रॉंग ठेवली, ती कराटेच्या जोरावर. बघा, कराटे खेळून माणसाला फक्त मारामारी करता येत नाही, तर आपली प्रकृती, आपलं स्वास्थ्य हे व्यवस्थित ठेवता येतं. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो, श्रीवर्धनकरांना सुद्धा आवाहन करतो, तर श्रीवर्धन तालुक्यामध्ये विविध ठिकाणी यांचे क्लासेस आहेत, प्रशिक्षण वर्ग आहेत, ते सुद्धा जरूर अटेंड करा, त्यांच्याकडनं माहिती घ्या. चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड, रितेशजी मुरकर असो, अविनाशजी मोरे आहेत, प्रसादजी विचारे आहेत इथे जे मार्गदर्शक आहेत. 4-4, 5-5 वेळा त्यांनी ब्लॅक बेल्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. अशा विविध स्पर्धा त्यांनी मारलेल्या आहेत. अविनाशजी मोरे हे तर गोल्ड मेडलिस्ट आहेत. बघा, देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी गोल्ड मेडल आणलेलं आहे आणि श्रीवर्धनचं नाव हे उंचावलेलं आहे, जे आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि अशा या स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळाल्या. आपल्याला कशा वाटल्या त्या कमेंट्स करून जरूर पाठवा, आपल्या कमेंट जरूरच्या आहेत. आणि हां, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.